स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जाओ. तर सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि हा जो बॉक्स आहे ना, गार्बेज बॅग, तर मी याच्यामध्ये म्हटलं चला एक्स्ट्राचे कपडे ठेवायचे त्यासाठी घेतला. पण कशाचं काय, यामध्ये बाकीचंच सामान जास्त असतं. इथे छोट्या त्या गार्बेज बॅग आहे डस्टबिनला लावण्याच्या, त्यानंतर इथे बसायच्या चटया आणि इतरही बरंच सामान आहे. आणि हे मी कितीही व्यवस्थित लावलं ना तरी ते अस्ताव्यस्त होतं. दर 8 दिवसांनी ते मला बदलवावं लागतं. आणि इतकं 2-3दा मी ते धुतलेली पण आहे गार्बेज बॅग, उन्हामध्ये वाळवली. त्यामुळे थोडी ती अशी नरम पडली, व्यवस्थित अशी राहत नाही. तर सामान जर व्यवस्थित ठेवलं तर ती व्यवस्थित राहते, नाहीतर मग अशी चाळामोळा होते. त्यानंतर इथे सोफा आवरायला घेतला आणि आता सोफ्याला ही जी कवर लावलेलं आहे मी सोफ्याच्या गादीला, तर ते चेंज करायचं आहे कारण खूप दिवसाचं आहे ते आणि त्याला नवीन कापड शिवायचं आहे. कारण हे 10 वर्ष झाले कमीत कमी तो कापड आहे त्याला तो. आणि आता खराब झाला, म्हटलं दुसरं लावूया. तर मशीन नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. आधी मशीन होती त्यावरच मी तर सर्व शिवायची. आता बाहेर दुसऱ्याकडे शिवायचं म्हटलं ना तर सहसा शिवून देत नाही आणि खेडोपाडी शिवतात. इथे तर नाहीच नाही आणि एखाद्यानी म्हटलंय तरी पैसे जास्त घेतात. पण आता बघते, नाहीतर मग घरीच मी हाताने सुई धाग्याने ते करत असते. त्यानंतर इथे नाश्ता करायचा होता. तर नाश्त्यामध्ये आज उपमा. आता रोज रोज नाश्त्याचं काय करायचा हा प्रश्न असतोच. तर म्हटलं चला आता उपमा करायचा आणि रात्रीची थोडी एका चपातीची कणिक फ्रीजमध्ये ठेवलेली होती, ते चपाती करणार आहे. कारण भाजी आहे थोडी रात्रीची, मग म्हटलं जाऊ द्या, तो होऊन जाईल नाश्ता सर्वांना. आणि ते उपमा करायला घेतला. तर इथे टोमॅटो, शेंगदाणे, कांदा, मिरची आणि त्यानंतर कोथिंबीर मी रव्यामध्येच टाकलेली आहे. रवा भाजला तेव्हा रवा छान भाजून घेतला आधी आणि जो इन्स्टंट रवा म्हणतात ना तसा मला करायचा आहे. म्हणजे रवा भाजून घ्यायचा, त्यामध्ये कढीपत्ता पण भाजून घ्यायचा, सोबत मसाले ॲड करायचे. मग काय पाणी गरम केलं आणि त्यामध्ये कधी करू शकतो आपण. तर तशा पद्धतीचा करायचा आहे. करून बघेल एकदा, कारण अजून तरी मी करून नाही बघितला. त्यानंतर इथे थोडं मीठ वगैरे घातलं आणि नंतर रवा. आता सहसा दह्याचा किंवा लिंबू पिळून करत असते मी. टमाटरचा फार कमी करते. पण आता दही पण नव्हतं आणि लिंबू पण नव्हतं. आता पावसाळ्यामध्ये आम्ही लिंब जास्त आणतो, हिवाळ्यामध्ये इतके आणत नाही. तर असो. त्यानंतर इथे गरम पाणी केलेलं होतं ते पाणी यामध्ये ॲड केलं आणि माझ्या हातचा काय कुणास ठाऊक उपमा फारसा चांगला बनत नाही. कधी कधी छान होतो, नाहीतर सहसा इतका पाहिजे तसा व्यवस्थित होत नाही. कधी एकदम जास्त आसट होतो. सहसा तर आमच्याकडे आसटच खातात, पण जरी थोडा मोकळा करायचा म्हटलं ना तरी आसटच होतो. तर म्हटलं आज करून बघूया. तर आज रवा मी बऱ्याच वेळ भाजला, कमीत कमी 10-12 मिनटं अगदी मंद आचेवर, आणि त्यानंतर गरम पाणी यामध्ये ॲड केलं. पाणी पण थोडंच घातलं म्हणजे जेणेकरून थोडा मोकळा होईल. तर अशा पद्धतीने केलेलं आहे. तरी असं वाटतं मला थोडा आसटच झालेला आहे. त्यानंतर सर्व कामे आटोपली आणि आता इथे पेपर वाचत बसली. आता पेपरमध्ये 2 दिवस झाले आता एकच बातमी आहे, जे की आपले उपमुख्यमंत्री आहे त्यांचं निधन. तर कसं खूप वाईट वाटतं ना असं अचानक निधन झालं तर. एखादे आजारी असले किंवा वयस्कर असले तर आपण समजू शकतो, पण अचानक गेले त्यामुळे सर्वांना म्हणजे जास्तच दुःख झालं आणि ते अपघाती असं नाही व्हायला पाहिजे. तर ते पेपर वगैरे वाचून घेतला आणि नंतर ह्या तुरीच्या शेंगा, तर म्हटलं आधी शेंगा निवडून घ्यायच्या. आणि व्हिडिओ मी 2 दिवसा मिळून केलेला आहे. आणि आभाळाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण, त्यामुळे का कुणास ठाऊक 2 दिवस झाले खूप हातपाय दुखीचा त्रास होता. आणि पायाचा तर इतका त्रास होता की पायाने म्हणजे असं उभं जरी व्हायला गेलं तर एकदम पायामध्ये असा क्रॅम्प यायचा. तर आज थोडं बरं वाटत होतं, म्हटलं चला व्हिडिओ एडिट करूया. त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर सकाळचे 7 वाजलेले आहे आणि बाहेर इकडे डस्टबिन मी आतमध्ये आणून ठेवलेली होती. आता ते त्या साईडला ठेवायची आहे, कारण पावसाचं वातावरण होतं. परवा पहाटे पहाटे पाऊस आला, त्यामुळे म्हटलं कचरा ओला नको व्हायला, म्हणून ते इकडे आणून ठेवलं आणि त्यानंतर हे झाडायला घेतलं. तर ते डोळ्यामध्ये काय गेलं कुणास ठाऊक, तर ते मागे जात होती मी आणि ते थोडं काहीतरी भिंतीला होतं, तर ते माझ्या डोळ्यामध्ये गेलं. त्यानंतर हे सर्व झाडून घेतलं आणि नंतर इथे पाणी शिंपायचं होतं. आता हे सकाळी 7ला जर झाडून पाणी शिंपलं ना तर 7:30पर्यंत ते सुकून जाते. आणि त्यानंतर इथे चहा करायचा होता. आणि चहा तर नेहमीसारखी काळीच करते मी, आणि काळी चहा असली ना तरी मी अगदी कमी साखरेची करते. जास्त गोड चहा मला आवडत नाही. आणि त्यामध्ये थोडी हळद आणि तुळशीचे पान असले तर ते टाकत असते. पण आता तुळशीचे पानं नाही आहे, तर थोडी हळद टाकलेली आहे. त्यानंतर इथे भिजवलेले बदाम होते,
त्याचे साल काढून घेतले. आज मुलीने बदाम काही खाल्ले नाही, नाहीतर सकाळी ती खाऊन जाते. तर 4-5 होते, म्हटलं हे सोलून घेऊया, आल्यानंतर ती खाईल. आणि त्यानंतर चहा होईपर्यंत म्हटलं थोडे तुरीचे दाणे काढायचे होते. आदल्या दिवशी थोडे काढले आणि थोडे राहिलेले होते, तर ते काढायला घेतले. असा थोडा वेळ मिळाला, 5-10 मिनटं तर काढत असते. त्यानंतर तुरीचे दाणे वगैरे काढून घेतले आणि नंतर चहा झालेलाच होता, म्हटलं आता चहा पण घेऊया. सकाळी जोपर्यंत चहा घेत नाही ना तोपर्यंत काही बरं वाटत नाही. चहा घेतला की मग असं म्हणजे बरं वाटतं. आणि त्यातल्या त्यात ॲसिडिटीचा त्रास आहे ना मला, तर मग ही काळी चहा घेतल्यानंतर म्हणजे बरं वाटतं. नाहीतर त्याआधी चहा घेतला नाही तर मग असं काहीतरी म्हणजे पोटामध्ये खाली असल्यासारखं वाटतं आणि भूक लागल्यासारखं होतं. चहा घेतला की मग बरं होतं. मग इथे चहा वगैरे घेतला आणि नंतर आता बाकीची कामे. तर इथे भांडे घासायला घेतली. म्हटलं आता भांडे घासून घेऊया, त्यानंतर फरशी वगैरे पुसता येईल. तर इथे सर्व भांडे आणले आणि पाणी मागच्या साईडनं आता 2 दिवस झाले मुलीला म्हटलं तूच आण, ती बकेट भरून आणून देते मला, कारण पायाचा म्हणजे खूपच असा त्रास होत आहे. त्याच्यामुळे मग ती आणून देते. आणि त्यानंतर सर्व भांडे वगैरे घासून घेतले. नाही नसतं जरी तिने आणलं तर मग मी इथलं नळाचंच घेतलं असतं, कारण मग नाईलाज होता. त्यानंतर इथे कपडे वगैरे धुतले, कपडे वाळायला ठेवले. आणि पाहिजे तशी ऊन नाही आहे तर कपडे काही असे फारसे वाळत नाही. त्यात आज स्वेटर वगैरे धुवून घेतले मी. म्हटलं नाही वाळले तरी चालेल, पण धुवून घ्यायचे. दिवसभरात नाही वाळले तर दुसऱ्या दिवशी वाळेल. मग इथे सर्व कपडे वाळायला घेतले आणि तिकडे मुलीची बडबड चालू होती. तिला पाहिजे होता आज डोसा करून, पण डोशाचं काही बॅटर मी आता डाळ वगैरे भिजत घातलेली नव्हती, डाळ तांदूळ करायचं म्हटलं तर डाळ तांदळाचंच छान होते. त्यानंतर सर्व कामे आटोपली आणि आता हे चम्मच यामध्ये ठेवत आहे. आता हा दूध पिण्याचा कप होता, त्यामध्येच मी ते चम्मच ठेवत असते. दुसरं म्हटलं दुकानात जाऊन नवीन ते आणण्यापेक्षा जाऊ दे, आपल्या घरी जे आहे तेच उपयोगी लावायचं. त्यानंतर हा काचेचा ग्लास आहे. तर मुलीला रोज तो पाहिजे असतो, पण मी देत नाही. कारण का, तर ती व्यवस्थित वापरत नाही. एकदा तिने पाडला, तो फुटला नाही म्हणून बरं, तिला म्हटलं तू जे प्लॅस्टिकचे आहेत त्याच्यानेच घे, एखाद वेळी घेत जा. त्यानंतर इथे भात ठेवला आणि आता भाजी करायची होती, तुरीच्या दाण्याची आमटी. त्यात आज भाजीपाला तर काहीच नव्हता, टमाटर पण संपलेले होते. आता बिना टमाटरची आमटी. आता सहसा तर मला कुठल्याही भाजीमध्ये टमाटर पाहिजे असतं, पण आता नसल्यावर नाईलाज. आता म्हटलं दुकानात जा आणि आणा. त्यातल्या त्यात 12:30-1 वाजत आलेले होते. भाजीच्या गाड्या तर बंद झालेल्या असेल. म्हटलं जाऊ दे आता. तर इथे तुरीचे दाणे आणि हिरव्या मिरच्या सर्व भाजून घेते आणि त्यानंतरच आमटी करते. आणि ही आमटी आमच्याकडे सर्वांना आवडते, विशेष करून भातासोबत. आणि आता इथे म्हटलं तोपर्यंत लसूण सोलून घेऊया. एकीकडे भात लावलेला आहे आणि तुरीचे दाणे थोडे भाजत होते, कमी फ्लेमवर ठेवले. तोपर्यंत म्हटलं लसूण सोलून घ्यायचं. आणि सहसा मी बसून तर करत नाही, पण पायाच्या त्रासामुळे आता बसूनच थोडा वेळ काम करते. गॅस तर खाली काही उतरवत नाही सहसा. तर इथेच लसूण वगैरे सोलून घेतलं. त्यानंतर भाजी फोडणी घालायची होती. तर दाणे भाजून झालेले होते आणि ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. आणि जास्त बारीक नाही पाहिजे, ते थोडेसे जाडसरच पाहिजे, तेव्हा तिची आमटी छान होते. आणि जास्त बारीक झाले ना तर ती एकदम कढी टाईपच वाटते. तर मिक्सरमध्ये नाही म्हटलं तरी ते होतेच. त्यानंतर इथे भाजीला फोडणी दिली. आणि टमाटर नाही तर असं भाजीमध्ये काहीतरी कमी असल्यासारखं वाटते. आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीची सवय झाली ना आणि ते एखादी वस्तू नसली तर असं वाटते की भाजी आपली व्यवस्थित होणार नाही. आणि तसंच आज काहीचं झालं. तर भाजीमध्ये मीठ, मग टमाटर कमी असलं तर मीठ थोडं कमीच टाकते मी, टमाटर जर भाजीत नसलं तर. आणि आज मग भाजीमध्ये मीठ कमी टाकलं तर ते जास्तच कमी झालं, म्हणजे नाही टाकल्यासारखं. त्यानंतर वरून मला भाजीमध्ये परत मीठ टाकावं लागलं. तर इथे भाजी फोडणी दिली, थोडी घट्टशीच ठेवली, म्हणजे चपातीसोबत पण होईल आणि भातासोबत. त्यानंतर इथे करायच्या होत्या चपात्या. चपात्या काही जास्त करायच्या नाही, 3 ते 4 करणार आहे. आणि आता मी एवढ्यामध्ये दिवसा पण चपाती जास्त खात नाही, एखादी किंवा अर्धी खाल्ली तर खाल्ली. आणि संध्याकाळीचं तर जेवण करतच नाही रात्रीचं. म्हणजे संध्याकाळी मी करते 6:30, दिवावात झाली की 7ला थोडं म्हणजे सकाळचं जे काही असलं ते जेवण करून घेते, त्यानंतर करत नाही. जे की संध्याकाळी जे ताजं बनवते ते. आता हेच चालू केलेलं आहे, कारण काय की ॲसिडिटीचा त्रास झाला आणि जेवण केलं लगेच झोपलं तर जास्त होतो. म्हणून मग मी आता संध्याकाळी 7च्या दरम्यान थोडंफार खाऊन घेते. आणि चपाती आता सहसा कमीच खात आहे. तर त्यानंतर इकडे चपात्या करायला घेतलेल्या आहे. भाजी झाली, भात झाला आणि आता चपात्या. तर हे गहू जे मी आणलेले होते ना खूप चांगले निघाले, चपात्या छान होता त्याच्या. आता हे संपत आलेले आहे, आता दुसरे आणावे लागतात मला.
आता हे शेवटलं दळण आहे जे की या दिवाळीमध्ये आणले होते तेच. ते मला आत्तापर्यंत पुरले. तो 20 की 30 किलोचा कट्टा होता आणि आता परत मला आणायचा आहे. तर 1-2 दिवसांनी ते पण घेऊन येणार, सोबतच ज्वारी. आता खूप दिवस झाले, साधारणतः 1 महिना भाकरी काही खाण्यात आल्या नाही. भाकर असली तर खाते मी पोटभर, चपात्या काय कुणास ठाऊक खावशाच वाटत नाही. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आटोपला आणि असा माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बघू शकता छान चपाती फुगलेली आहे आणि अशा गरम चपात्या फुगलेल्या माझ्या मुलीला खूप आवडतात आणि तिला ते गरम गरम असतानाच जेवण करते. तर इथेच मग आता व्हिडिओ थांबवते आणि हो, व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच लाईक करत जा आणि कमेंट करत जा, शेअर पण करत जा. चला मग बाय बाय. आहे कामं सर्व आटोपली, संध्याकाळची पण कामे आटोपलेली आहे. आता फक्त पूजा करायची आहे. म्हटलं चला 2 मिनटं तुमच्याशी बोलूया. तर झालं असं की 2 ते 3 दिवस माझा व्हिडिओ काही व्यवस्थित आलेला नाही. काल तर मी व्हिडिओ टाकलाच नाही, कारण शूटच नाही केलं. आणि आभाळामुळे काय कुणास ठाऊक खूप हातपाय दुखीचा त्रास वाढला. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आज मोबाईलला हात लावायचाच नाही. त्यामुळे मी मोबाईल फारसा वापरला नाही आणि आरामच केला पूर्ण दिवस. मग म्हटलं चला आता छोटासा व्हिडिओ करूया. तर आज काही फारसं रुटीन दाखवलेलं नाही मी तुम्हाला, फक्त थोडंफार स्वयंपाकाचं दाखवलेलं आहे. आणि रोज रोज जर तेच तेच रुटीन काय दाखवावं हे पण वाटतं आणि असं वाटतं की काहीतरी आपण वेगळं नवीन दाखवायचं. तर असं जे मी माझं डेली रुटीन आहे तेच दाखवते तुम्हाला आणि जास्तीत जास्त स्वयंपाकाचं. जर तुम्हाला माझ्या स्वयंपाकाची व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सांगा, मग मी त्या प्रकारचे टाकण्याचा प्रयत्न करेल. आधी तर सुरुवातीला रेसिपीचेच टाकायची मी आणि रेसिपीचे मग म्हटलं चला थोडं डेली रुटीन पण करायचं.